Thank you.
क्या बात है मंडळी हॅलो आज या ठिकाणी दुर्गा देवी नवरात्र उत्सव मंडळ आज या ठिकाणी दुर्गा देवी नवरात्र उत्सव मंडळ बोलक साळेनगर रत्नागिरी यांच्या वतीने साराभात्रमाने आयोजित आणि नियोजित केलेला हा नवरात्र उत्सवाचा भव्य दिव्य कार्यक्रम आणि त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज मराठी शेवटची 9वी रात्र आहे। आयोजकांच्या वतीने आपल्या सर्व मायबाप प्रत्येक जणांच्या मनोरंजनासाठी भव्य दिव्य असा शक्तिपुराचा जंगी सामना शक्तिवाल्या शाहीर केसर पवार गोपाळ विरुद्ध मी स्वतः शाहीर जगन्नाथ करगावकर श्रीवळ संद्राईकर असा भव्य दिव्य असा सामना आपल्या सर्व रसिकांच्या सेवेकरता या आयोजकांच्या वतीने आयोजित करण्यात आला। त्याबद्दल मी प्रथमतः त्या आयोजकांचा मनापासून आभार व्यक्त करतोय आणि ज्या ज्या मान्यवरांची नावे घेणार आहे त्या सर्वांनी आमच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी येऊन आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी मी त्या आग्रहाची विनंती करतोय। या आयोजक मंडळाच्या अध्यक्षा श्री वसव निहा आनंद साळवी, उपाध्यक्ष या मंडळाच्या उपाध्यक्ष श्री वसव शालिनी गुरुनाथ झगडे, या मंडळाच्या सचिव श्री वसव सुचिता सुभाष शेलार, तसेच मंडळाचे सर्व सदस्य या सर्वांनी आमच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी तसेच आपल्या सर्वांना मी माझा शाहीर मनाचा मुद्रा करतोय। मला हे भव्य दिवस व्यासपीठ आपण सर्वांनी उपलब्ध करून दिलं। हे व्यासपीठ मला उपलब्ध करून देण्यासाठी आनंद साळवी साहेब नेहमी माझ्या संपर्कात जवळजवळ महिन्याभरापूर्वी हा कार्यक्रम माझ्या सेवेकरता मला मिळाला। खरोखर आनंद साळवी साहेबांचा मी मनापासून आभार व्यक्त करतोय। तसेच आजच्या कार्यक्रमाप्रसंगी जमलेल्या सर्व जनता जनार्दनाला आपल्याला सर्वांना माहिती आहे रात्रीची किती महत्वाची कामं असतात नाही का? आम्हाला सर्वांना रात्रीची महत्वाची कामं पडलेली आहेत, परंतु ती महत्वाची कामं सोडून आज आपण सर्वजण इथं आलोय।
सर्व रसिक सरांना, माझ्या महिला भगिनींना माझा शाहिरी मानाचा मुद्रा करतोय। तसेच आज या ठिकाणी मला कार्यक्रमाप्रसंगी बेंजोवादक म्हणून लाभले ते माझे बंधू प्रणित मोहिते उर्फ दोदू, तसेच कीबोर्ड वादक हिमेश दादा, ढोलकी वादक अनिकेत जी पास्टे, तसेच रक्तप्रवादक सुजीत जोडे, तसेच आज या ठिकाणी जे आपल्या समोर नृत्य सादर करत आहेत ती शाखा स्वरतरंग कलावंत रत्नागिरी यांचा सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतोय। या मंडळाचे संचालक संदीप बरेकर, सचिन बरेकर यांना सुद्धा माझा शाहिरी मानाचा मुद्रा। तसेच आज या ठिकाणी मला कोरस म्हणून जे उपलब्ध आहे ते माझी सर्व मित्र मंडळी, पांडुरंग हांडीपोल, तुकाराम दिगीकर, माझे चुलते रामदेव खळगावकर, तसेच शैलीवादक कृष्णा मेंढरकर, या सर्वांना माझा शाहिरी मानाचा मुद्रा करतोय। तसेच आजच्या कार्यक्रमाच्या माझ्या प्रतिस्पर्धी शाहिरा सौ तेजल पवार गोताड, तसेच त्यांचे मिस्टर संदेश गोताड, तसेच माझे मित्र संदेश पालकर, तसेच तेजल वादक यांच्या सर्व कलाकार घेऊन असणारे मुली असतील सर्व वादक त्यांना माझा शाहिरी मानाचा मुद्रा करतोय। तसेच आज माझा आवाज आपल्यापर्यंत प्रामाणिकपणे पोहोचवण्याचं जे काम करत आहे ते विशाल लाईट डेकोरेटर त्यांना सुद्धा माझा शाहिरी मानाचा मुद्रा करतोय। आणि असंच सहकार्य तुमचं शेवटपर्यंत लाभेल अशी आपल्याकडून अपेक्षा बाळगतोय आणि सर्व जमलेल्या जनता जनार्दनाचा पूर्ण आशीर्वाद घेतोय। आणि मी माझ्या कार्यक्रमाला सुरुवात करत आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय महाराष्ट्र। हॅलो अंजनीच्या पायी गुणवंत यशवंत कीर्तिवंत होण्याचा दिला आशीर्वाद।
अशीच होती आम्हा 3 लेकरांची माझी रमाई. गुरु रमेश आहेत माझे ज्ञानाची खाण. गुरु रमेश आहेत माझे ज्ञानाची खाण. वशिष्ठ संदीपान द्रोणाचार्या परी मजसाठी आहेत महान. गायनाचे दिले शिक्षण, गायनाचे दिले शिक्षण मजला जवळ घेऊनी प्रेमान. भजनानी शक्ती तुर्यात गाजे कीर्ती माझी. माय बापानी माझ्या गुरूंच्या आशीर्वादान. तेजस्वीत 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 कर्ण मधुरा. तेजस्वीत कर्ण मधुरा. शिव गौरीच्या तुनंदना. शिव गौरीच्या तुनंदना. श्री गणा स्वीकारावी ही वंदना. श्री गणा स्वीकारावी ही वंदना. प्रभात किरणे तनु झळकती. प्रभात किरणे तनु झळकती. भारावरी चंदना. भारावरी चंदना. श्री गणा स्वीकारावी ही वंदना.
गणा स्वीकारावी वंदना महागणपती विघ्ननाश विघ्नेश्वर मोर्या मरेश्वर चिंतामणी श्री गजानन महामाया भगवती सरस्वती जिल्हा रायगड तालुका श्रीवर्धन अखंड गुडगाव अखंड गोरे अखंड शंभूराजू घराण्याचा श्री बापदेव काने तालुका जाकमाता हाटकर्णी माऊली सहित खरगावकरांची माय काळंबा देवी तुझा या साळवी नगरच्या दुर्गाई तुझा माझी आई कैलासवासी रमाईच्या चरणी या जगन्नाथ बुवाचा आणि मंडळाचा सोलतरंग कलामंच रत्नागिरी वाल्यांचा गुरुवरे रमेश श्रीरंग देवता
मंडळी, देवाला जागविण्यासाठी मंदिरात सकाळी भोपाळी पाहिजे, हिंदू संस्कृतीमध्ये कुंकुबाईच्या कपाळी पाहिजे, आमच्या सारख्या कलाकारांची बाग फुलविण्यासाठी या आयोजक मंडळासारखे माळी पाहिजे आणि आम्हा दोन कलाकारांच्या प्रोत्साहनासाठी तेजलला सुद्धा, मला एकट्यालाच नव्हे, आम्हा दोन कलाकारांच्या प्रोत्साहनासाठी जमलेल्या मायबाप रसिकांची फक्त एक जोरदार टाळी पाहिजे, फक्त एक जोरदार टाळी पाहिजे. मंडळी, आम्ही तुमच्याकडे पैसे मागत नाही, परंतु टाळ्या पण जर तुमच्याकडून होत नसेल, आमच्या कार्यक्रमाला जर तुमचा प्रतिसाद मिळत नसेल तर आम्ही करायचं काय? नाही तर असं व्हायचं, गोवा आला, रातभर केला ना आत नाही गेला. आम्ही काय करतोय आणि तुम्हाला काय हवंय हे आम्हाला कळलं तर पाहिजे. एकदा सर्वांना विचारतोय, कार्यक्रम पेटवायचा का विजवायचा? जोरदार आवाज आला पाहिजे. कार्यक्रम जोरदार करायचा ना? नक्की. मग आता गाण्याला, प्रत्येक गाण्याला ओरडणार ना, टाळ्या वाजवणार ना, का दामल्या देणार अशा? काय ना? तुमचा प्रतिसाद मला मिळाला पाहिजे. माझं मानधन जे ठरलेलं आहे ते साळवी साहेब देणार आहेत. तुम्ही बक्षीस द्या तर नका देऊ, परंतु टाळ्या आम्हालाच नाही तर तेजल मॅडमला सुद्धा वाजवा. म्हणजे आपण काय गातोय, आम्ही कलाकारी आम्हाला कळतो. नाही तर आम्ही आपलं ओरडत राहायचं आणि तुम्ही गप. हाताची घडी आणि तोंडावर बोट, नाही का? तसं नको व्हायला. आपला रिस्पॉन्स आम्हाला हवाय. मॅडम काय म्हणते बॅनरवर? मॅडमनी जी सुरुवात केली, सुरुवातीलाच मॅडमची स्केल गडबडली. स्वरातली गायिका अजिबात नाही. तुझे बेंजोवाले कुठे आहेत आणि मॅडम कुठे धावते? लक्षात आलं काय? बेंजोवाले लांजात गेले आणि मॅडम कुठे धावते? चिपळूणला. आणि मॅडमने बेंजो हे बॅनरवर काय दिलंय? रत्नागिरीची वाघीण. अरे रत्नागिरीची वाघीण नाही, रत्नागिरीची काळी नागिन आहे. हा तिला बरोबर लागीन. ही रत्नागिरीची वाघीण नाही, रत्नागिरीची काळी नागिन आज हिला बरोबर लागीन. तिला माहिती आहे आपल्या दणकातीने काय आहे ते स्पष्ट केलेलं आहे. हा जगन्नाथ बुवामध्ये रायगड भूषण, रायगडचा बादशाह आहे. काही टेन्शन घेऊ नका, कार्यक्रम जोरदार होईल. फक्त हाताची घडी तोंडावर बोट अजिबात नको. ठीक आहे, कार्यक्रमाकडे बोलूया. अरे विघ्न हरत्या तू गणेशा, शिवगौरीचा तू नंदन. अरे विघ्न हरत्या तू गणेशा, शिवगौरीचा तू नंदन. मन भावे तव चरणी, करीतो त्रिवार हे वंदन. वाहितो दुर्वा फुले लावितो चरणी उघडून अजंत. वाहितो दुर्वा फुले लावितो चरणी उघडून चंदन. साऱ्या भक्तांचा वाली तू गणेशा, यावे सारी तोडून बंद. तुझं विण देवा शुभ कार्य कधी ना घडले. तुझं विण देवा शुभ कार्य कधी ना घडले. तुझ्या विना राहिले ते सारे चुरडले. तुझं गोड रूप माझ्या नयनात जडले. देवा तुझे गोड रूप माझ्या नयनात जडले. आणि म्हणून बाप्पा गणराया तुझ्या दर्शनाला आज माझे पाऊल पडले. खाली दिल खाली वाटे मन, जवा तुझा संगना. मंडळी कोण आहे? खाली वाटे मन, जवा तुझा संगना. खाली वाटे मन, जवा तुझा संगना. धावून यावे गणा आज या
रंगणा धावून यावे गणा जया रंगणा धावून यावे गणा जया रंगणा धावून यावे गणा जया रंगणा करीतो सुरुवात रे वायू वेगे येऊन बाप्पा द्यावी मग साथ रे वायू वेगे येऊन बाप्पा द्यावी मग साथ रे वायू वेगे येऊन बाप्पा द्यावी मग साथ रे भूवती तव श्वासाने होई दिन रात रे भय नाही चिंता मधला तुझा शिरी हात रे घुंगुरांचा नाद हो तुम्हा संग रंग देवता राहो आम्हा साधो तव कृपया रसिकांची मिळो मजला दाद हो क्षमा करी हे भगवंता काही अपराध हो गणा
बायको नखरेवाली नक्कीच असावी, पण एवढी पण नाही हो. तेजल मॅडम एवढी नको रे बाबा. ती संदेशला झेपते म्हणून संदेश एवढी मेकअप पुढे उठली. मेकअप केल्यानंतर भोताळ, मेकअप उतरले का भोताळ ओळखणार पण नाही तुम्ही. ते भोताळ आहे का भोताळ आहे ते खरं सांगतोय. मेकअप केल्यानंतर तेजल भोताळ आणि मेकअप उतरली का जाताना तेजल भूताळ. ओळखणार सुद्धा नाही. असू दे. बाईने गवळण गायली. बाईने अगोदरच सांगितलंय की रायगड मध्ये गाजलेलं नाव म्हणजे शाहीर जगन्नाथ बुवा. आणि खरोखरच जे आहे ते प्रामाणिकपणे तेजलबाईंनी कबूल केलेलं आहे. त्यामुळे मीही तेजलबाईंबद्दल सांगू शकतोय की खरोखरच त्यांनी कमी वेळामध्ये जास्त प्रसिद्धी प्राप्त केलेली आहे. आज जवळजवळ मला वाटतं 9 ते 10 कार्यक्रम असतील त्यांचे. नवरात्रीमध्ये, गणपतीमध्ये सुद्धा त्यांनी जोरदार कार्यक्रम केले. खूप मोठं नाव आहे या शक्तीपुरामध्ये. तेजलबाई म्हटल्यानंतर खूप गर्दी होते. कार्यक्रम ऐकण्यासाठी होते का तिला बघण्यासाठी होते हे मला माहिती नाही, पण गर्दी होते. आता इथं काही जण तिला बघण्यासाठी आले असतील, तिच्या बोलावर लक्ष ठेवण्यासाठी आले असतील. बोलावर नाही, बोलावर. काही जण तिला बघण्यासाठी आले असतील, तर काही जण तिच्या बोलावर लक्ष ठेवण्यासाठी आले असतील. ठेवून लक्ष मोकळे पण झाले असतील नाही का. बोलावर लक्ष. पुरुष मंडळीचं नेमकं लक्ष असतं बोलावर. असू दे. कार्यक्रमाचा पैसा आणि पैसा सावळी साहेबांनी जेवढा दिलेला आहे तेवढा नक्कीच वसूल करून जाईल. काही टेन्शन घेऊ नका साहेब. जरी तुम्ही आतमध्ये बसलेला तरी माझं लक्ष आहे तुमच्याकडे. सुंदर संगीतमय आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम आपल्या समोर मी सादर करणार आहे. मॅडमनी गवळण घेतली. काय नाही पाण्यामध्ये नाही खाया भेटी म्हणून घागरसाठी मग झालाय कावरा बावरा यशोदे काना तुझावरा. असंच बोलत होती ना. काना तुझा हावरा बोलायला काय तोंडात फोड्या झाल्यात की काय. तुझा हावरा तिथं बोले गेल्यावर का थांबते. तोंडात वाटतं फोड्यात कोणाकडे ग्लिसरीन असली तर त्या लावायला टाळवाला. म्हणजे ते वाणी क्लिअर होऊन जाईल मॅडमची. तिथं आल्यावरच का थांबतो. यशोदे काना तुझावरा. असू दे. यशोदेला काय बोलते. काना तुझा हावरा आहे. पण यशोदाबाई काय बोलते. हे का काना तुझा हावरा नाहीये. जे होतंय ते तुझ्यामुळेच होते. गवळणीची काटा हे लक्ष असू द्या. का खेळतेस गवळणीकडे लक्ष दे. का खेळतेस आधी तुझी घागर सांभाळ. यशोदाबाई काय बोलते.
अरे आड कशाला घेतेस? तुझी पहिले घागर सांभाळ, पाठची पण घागर सांभाळ आणि पुढची पण सांभाळ, नाही का? कानाला पुढची पण घागर बघायला लागते आणि पाठची पण. दोन्ही घागरी जोपर्यंत बघितलं नाही तोपर्यंत कानाचं समाधान होत. पुढचं तुम्ही बोला, कानाचं समाधान होत. शाबास. का घेतेस आधी तुझी घागर सांभाळ, उगाच गोंगाट करतेस, उगाच गोंगाट करतेस, हे तेजल उगाच गोंगाट करतेस, तुझी चाटाया देतेस. काय चाटायला ही स्वतःच देते कानाला, कानाला चाटायला ही स्वतःच देते. काय होते? काना हावरा बावरा. अरे कानाला हावरा बावरा काय गरज आहे? तुझ्यासारख्या गवळणी चाटायला देत असतील तर कानाला हावरं व्हायची गरजच काय? फुकटचं भेटतंय. म्हणतात फुकट झाला ऊन ऊन कशाला? म्हणून का घेतेस का घेतेस तुझी घागर सांभाळ, का घेतेस तुझी घागर सांभाळ, उगाच गोंगाट करतेस, उगाच गोंगाट करतेस, तुझी चाटाया देतेस, तुझी चाटाया देतेस, तुझी चाटाया देतेस. का घेतेस तुझी घागर सांभाळ, का घेतेस तुझी घागर सांभाळ, उगाच गोंगाट करतेस, उगाच गोंगाट करतेस, तुझी चाटाया देतेस. मंडळी, आता आपल्या गवळणीकडे आपल्याला वळायचं आहे. बाई काहीतरी काळ्या म्हणून गेल्या नाही का? दादा आवाज मध्ये मध्ये बसतोय का? आवाज स्फोट झाला पाहिजे. हॅलो हॅलो अजिबात हॅलो हॅलो हॅलो. मगाशी बाई काहीतरी काळ्या म्हणून गेल्या नाही का? तर काळ्या शब्दाचा अर्थ काय बघा? जो पुंडलिकाने या भक्तजनांच्या रक्षणासाठी युगे 28 पिठेवर उभा केला तो भगवान पांडुरंग कृष्ण काळ आहे नाही का? देवांचा देव काळा, तर आपण कोण आहोत? म्हणून काळ्या रंगाचं महत्व आणि काळा रंग कुठं कुठे आहे आणि तो कुठं कुठं शोभून दिसतो हे लक्ष असू द्या. अरे तो माझा काळा रंग तुझ्या डोईवरती आहे, अरे तो माझा काळा रंग तुझ्या डोईवरती आहे, आणि तो माझा काळा रंग तुझ्या या भुवयांमध्ये आहे, अरे तो माझा काळा रंग तुझ्या या गबलेमध्ये आहे, अरे तो माझा काळा रंग तुझ्या या गबलेमध्ये आहे, आणि तो माझा काळा रंग तुझ्या दोन ठेंगात अरे हिचं 16 वसरून हिला लागले 17, ही
पोरगी जवानीत आली, हिचं 16 सोडून हिला लागले तर 17. ही पोरगी जवानीत आली, हिची नखरेल जवानी पाहून कशा या जीवाची झाली. उठते सकाळी लावते पावडर लाली, आणि उठते सकाळी लावते पावडर लाली. अगं पोरी तू गोरी गोरी, पण तुझी खालची घागर का काळी काळी. आज 4 चौघात तुला नडायचा, आणि आज 4 चौघात तुला नडायचं आहे, आणि नादाला लागून माझ्या तुला रडायचं आहे. कसं कळत नाही आणि तुला माझ्या प्रेमात पडायचं आहे. कसं कळत नाही राणी तुला माझ्या प्रेमात पडायचं आहे. आणि तुझे देवरचे 2 माठ धरण्यासाठी, आणि तुझे देवरचे 2 माठ धरण्यासाठी या कानाला तुझ्यावरती चढायचं. अरे रेकॉर्ड ब्रेक केलं जान, रेकॉर्ड ब्रेक केलं त्यानं आपण पुलच्या गुन्ह्यात. म्हणे भेटल जवा मी गुन्ह्यात, मला अटक करा हो पुण्यात. मंडळी, ही गवळ ज्यावेळी मथुरेच्या बाजाराला आपल्या दैनंदिन विकण्यासाठी आपल्या घागरी, आपले माठ, मोठे मोठे माठ. तेजलबाई तर मोठ्या माठावालीच आहे, ती बारकी माठ कधी घेऊन जात नाही. तेजलबाई मोठ्या माठावाली आहे, कारण हाय पण तगडी ना. बारके जर माठ असते तर तिला शोभणार पण नाही. तेजलबाईच्या डोक्यावर जर बारीक माठ असते तर शोभले असते का? आवाज येऊ नये तुमचा, शोभले असते का? तेजलबाई हाय पण तगडी, तब्येतीने पण तगडी आहे, त्यामुळं ते माठ पण तगडेच असणार नाही का? हे मोठे मोठे माठ कसे आहेत? हे मोठे मोठे 2 हात लावायला लागतील माठाला, तेव्हा कुठे तो माठ उचलेल. असरे गच्च दुधाने माठ कसे आहेत? लक्ष असू द्या. गच्च दुधाने भरलेले आहे, गच्च दुधाने भरलेले आहे. मजा लुटेन आज मी काठाची, गच्च दुधाने भरलेले आहे. मजा लुटेन मी काठाची. वाटडून बसलो घाटाची, वाटडून बसलो घाटाची. भेटली गवळण आज मोठ्या माठाची. गवळण कशी आहे? हे मोठे मोठे माठ बघितलेत काय तुम्ही? बघा, मी कृष्ण तर तुम्ही कोण आहात? सवंगडी आहात. माझे सवंगडी आहेत, तुमचा सुद्धा तेवढाच अधिकार आहे या गवळणीचे माठ बघायचे. बिनधास्त बघा, काही टेन्शन घेऊ नका, कोण अडवणार नाही. कृष्णाने तसं सवंगड्यांना सांगितलेलं तसं नाही का? तुम्ही बिनधास्त काय करायचं असेल करा, काय झालं तर मी आहे. म्हणून तुम्ही ही बिनधास्त माठ बघा. पहिल्या बारीला बघितलेले नसतील तर दुसऱ्या बारीला बघा, म्हणजे पहिल्या फेरीला बघितलेले नसतील मथुरेला जाताना तर दुसऱ्या फेरीला बघा, पण माठ बघा. माठांची साईज बघा किती आहे ती. असले गच्च दुधाने भरलेले आहे. मजा लुटेन आज मी काठाची. वाटडून बसलो घाटाची. भेटली गवळण आज मोठ्या माठाची. वाटडून बसलो घाटाची. भेटली गवळण आज मोठ्या माठाची.
आहे दुधाने भरले आहे मजा लुटेन आज मी काठाची वाटडून बसलो घाटाची भेटली गवलन आज मोठ्या माठाची वाटडून बसलो घाटा भेटली गवलन मोठ्या माठाची वाटडून बसलो घाटाची भेटली गवलन मोठ्या माठाची जवळ माझ्या आल्यावर गेली नजर हिच्या मालावर कावळा मी झालोय खर स्वतःला घातला मी आवर हे मोठे मोठे पाहून हिचे मोठे मोठे मांडाय का मोठे मोठे पाहून हिचे धार लागेल मग पाठाची धार लागली मग पाठाची वाटडून बसलो घाटाची भेटली गवलन मोठ्या माठाची वाटडून बसलो घाटा भेटली गवलन आज मोठ्या माठाची मोठ्या माठाची दुधाने भरलेले आहे दुधाने भरलेले आहे मजा लुटेन आज मी काठाची मजा लुटेन आज मी काठाची वाटडून बसलो घाटाची भेटली गवलन मोठ्या माठाची शक्तिवाल्या शाहीर तेजल पवार यांनी आम्हाला प्रश्न केलेला आहे की विराट राजाच्या नगरीत विराटेश्वर नावाचे शिव मंदिर त्याची उंची किती आहे तेथे एक वृक्ष आहे त्याचे नाव काय त्या वृक्षाचे महत्व काय बाई तुमच्या प्रश्नाचं उत्तर आम्ही दुसऱ्या बारीला नक्कीच देण्याचा प्रयत्न करू जमलं तर परंतु आमचा तुम्हाला प्रश्न आहे की भिल्लांचा राजा शबर आणि शबराची कन्या शबरी ज्यावेळी या शबरीचं लग्न धरलेलं असतं बापाने त्यावेळी एखादी मालदार भिल्लांचा राजा म्हटल्यानंतर नाही का येणारी पाहुणे रावळे त्या पद्धतीचे असतात आणि म्हणून त्या भिल्ला राजाने ठरवलं की आपल्या मुलीच्या लग्नामध्ये अनेक बोकड आणि बकऱ्या कापू आणि मटणाचं जेवण आपण येणाऱ्या वराडाला घालू आणि हे विचार ज्यावेळी त्या शबरी मातेपर्यंत पोहोचले त्यावेळी आपल्या लग्नामुळे जर अनेक मुख्य जनावरांचा जर बळी जाणार असेल तर आपण लग्न न केलेलं बरं या विचाराने की शबरी अर्ध्या रात्री पळून गेली त्या अर्ध्या रात्री पळून गेलेल्या शबरीने कोणत्या मेलेल्या प्राण्याचा आश्रय घेतला व का घेतला हा आमचा प्रश्न आहे बाई उत्तर येत असेल तर द्या नाही आलं तरी जबरदस्ती नाही आताच्या शबऱ्या काय करतात तर बापाला अगोदरच सांगतात ऑफिस वरून माझे मित्र येणार आहेत हो तुम्ही बोलाल गोडी डाळ आणि वाटाण्याची भाजी अजिबात चालणार नाही बोकडाच्या मटणाचं जेवण
आणि कोंबडीचं चिकन तळून द्या आमच्या मित्रमंडळीला. आताच्या शबऱ्या असू दे, काही तर शबऱ्या जातात आणि पोलीस स्टेशन वरून फोन येते, पप्पा मी लग्न केलंय. असू दे, आज कलियुग आहे. त्यामुळं मी सर्वांना सांगू इच्छितो की ज्यांच्या ज्यांच्या पोटी ईश्वराने कन्या दिलेल्या आहेत त्यांनी कोणालाच कधी हसू नये. आपल्यावर कधी वेळ येईल हे सांगू शकत नाही. बाई गवळण झालेले आहे. आता बाईला चांगलं झोमणारं पद लावायचं आहे. आपण जे पद गेल्यानंतर बाईचा बीपी मला वाटतं 160 क्रॉस. जास्त बोलला तरी चालेल, कमी नाही. बाईच्या नवऱ्याचं नाव काय? संदेश. काय नाव? संदेश. संदेश म्हणजे काय? मेसेज, नाही का? आता काही लोक इथं आलेले आहेत, ते बसलेत इथं पण मेसेजवर कोणाकडे तरी बोलतात. कोण व्हॉट्सअपवर बोलतंय, कोण फेसबुकवर बोलतंय, कोण इंस्टावर बोलतंय आणि कोण अजून कुठे कुठे मेसेंजरवर बोलतंय. तसंच एक वेळ हा संदेश तेजलबाईचा नवरा काही कामानिमित्ताने बाहेर गेलेला असतो. आज तिच्या तो सोबत आहे, पण कधी नाही कधी नवरा बाहेर जातोच, नाही का? काही कामानिमित्ताने हा संदेश बाहेर गेलेला असतो आणि त्यावेळी संदेश काय करायचा तर रात्रीचं मेसेजवर बोलायचा, फक्त एक मेसेज करायचा. संदेश काय करायचा? फक्त एक मेसेज करायचा आणि झोपून जायचा. तेव्हा तेजलबाई काय बोलते, अरे संदेश फक्त एक वेळ करतोस आणि झोपतोस. तेजल काय बोलते, फक्त एक वेळ करतोस आणि झोपतोस, माझं कसं काय होईल? एक वेळ करून माझं काय भागणार नाही. कारण बाई पण आहे तगडी, बाई पण तगडी आहे. एक वेळेला काय हिचं भागेल? संदेश एक वेळ करायचा आणि झोपायचा. आता त्याला झोपेत असेल तर तो तरी बिचारा काय करेल? गुड नाईटचा मेसेज टाकायचा आणि झोपायचा. पण या बाईच्या अपेक्षा मोठ्या, रात्रभर करत राहावं मेसेज. चुकीचं काही समजू नका हो. आता हल्लीचा जमाना माहिती आहे, आपण चॅटिंगवर बोलतो त्यावेळी आपण शेवटचा मेसेज कुठला करतो? प्रामाणिकपणे सर्वांनी सांगा. तो मेसेज जोपर्यंत केला नाही तोपर्यंत समाधान होत नाही. कुठला मेसेज करतो? बोला कुठला? ओके, थँक्यू, आय लव्ह यू जोपर्यंत बोलले ना तोपर्यंत. ते म्हणतात ना, एखाद्या कार्यक्रमाची सांगता सत्यनारायणाच्या पूजेने केली जाते, तसेच प्रत्येक फोनवर बोलण्याचं असेल किंवा मेसेजवर बोलण्याची जी सांगता आहे ती आय लव्ह यू बोलल्याशिवाय त्याची सांगता होत नाही. असं संदेश काय बोलते बघा. तेजलबाई संदेशला काय बोलते? ऐका ना धनी माझी कहाणी, ऐका ना धनी माझी कहाणी, आता तरी मनावर धरा, आता तरी मनावर धरा. संदेश रात्रीचा, संदेश रात्रीचा एक वेळ नको, संदेश रात्रीचा एक वेळ नको, 3-4 वेळा तरी करा. संदेश रात्रीचा एक वेळ नको, 4 वेळा तरी करा. संदेश रात्रीचा, संदेश रात्रीचा एक वेळ नको, 4 वेळा तरी करा. संदेश रात्रीचा एक वेळ नको, 4 वेळा तरी करा.
नेम करा वेगळं काय बोलतोय करा वेगळं रोजच का होते करा वेगळं रोजच का होते लावून म्हणत करत गुन्हा लावून म्हणत करत गुन्हा माझ्या मनाला वाटेल बरा माझ्या मनाला वाटेल बरा संदेश रात्रीचा एक वेळ नको 4 वेळा तरी करा संदेश रात्रीचा एक वेळ नको 4 वेळा तरी करा मंडळी आता पुन्हा एक शेवटचा पद राहू आणि त्याच्यानंतर ज्या जिच्या प्रांगणामध्ये माझं एकदा नाव ऐकलं की तेजलबाई काय करते तर घाबरते कारण तिला माहिती आहे पूर्ण होणारा एकमेव शाहीर म्हणजे खरगावकर बुवा एवढे आम्ही लांबून येतोय ते इथं काय उगाच येत नाही ईश्वराने काहीतरी आम्हाला करा दिलेले आहे आणि ईश्वरानेच तुमची आणि माझी गाठभेट घातलेली आहे त्याच्या सत्तेशिवाय किंवा त्याच्या परवानगी शिवाय झाडाचं पान सुद्धा हलत नाही आज तुमची आणि माझी भेट झालेली आहे मी या पवित्र मातेच्या प्रांगणामध्ये आलेलो आहे त्याची इच्छा आहे आपण कोण आहोत आपण की झाडकी पत्ती आहोत त्याने मला बोलवलंय आणि तुम्हालाही बोलवलंय आणि म्हणून आपण दोघे जण इथं आहोत नाव ऐकून माझं धरतेस भीती सांगून थकलो सांगू मी किती रंग कलेत भरीना त्याच्याला काय बोलतोय घाबरू नको आज मी फक्त रंग कलेत भरणार आहे दुसरीकडे कुठंच भरणार नाही फक्त कलेत रंग भरेल रंग कलेत भरीना नको ओरडू ते जलबाई नको ओरडू ते जलबाई आज हळूहळू करीन कार्यक्रम हा भलत्यासारखा नका समजू तुम्ही लगेच हसताय हो मला असं वाटतं की मी काहीतरी चुकीचा बोलतोय कार्यक्रम हळूहळू करीन कारण बाकीच्या गोष्टी बाईला झेपण्याची माझ्यात ताकद नाही बाबा तो क्षेत्राच्या बाहेर नॉट रिचेबल नाव ऐकून माझं धरतेस भीती सांगून थकलो सांगू मी किती रंग कलेत भरीन रंग कलेत भरीन नको ओरडू ते जलबाई ओरडू नको नको ओरडू ते जलबाई आज हळूहळू करीन नको ओरडू ते जलबाई आज हळूहळू करीन नाव ऐकून माझं सांगून थकलो सांगू मी किती रंग कलेत भरीन नको ओरडू ते जलबाई
आता मला वेळ होतोय. जाईल तिथल्या अड्यावरी हाय मथुरची ती हवा. राहुल भाई करतय दावान बिंदस लाखाचं बक्षीस लावा. सर्वांनाच माहिती आहे या शक्ती तुऱ्यामध्ये जाईल तिथल्या बारीमध्ये तेजलची हवा आहे. फक्त माझ्यासोबत बारी असताना तेजलची हवा काढून टाकतो नाही का. तेजलचा वालटूक माझ्याकडे आहे. तो वालटूक एकदा हे केला तेजलची हवा निघाली की जरी इथं तुमच्या समोर आता दुसऱ्या बारीला येऊन बडबड करेल पण ती एखादी मानसिक मनोरूप नसतो ना तशा पद्धतीची ती बडबड काहीही बोलून जाते. आणि या बाई लोकांना सवय हो इथं भांडायला येतात. गाणी बोला गाण्यातून काहीतरी विषय सादर करा. नुसतं बडबड बडबड हा असा हा तसा हा तसा हा तसा हा हे करतोय हा ते करतोय. बुवा बारीक झालाय ना बुवा जाडा झालाय. गाणी बोला. गाणी आहेत की नाही वहीमध्ये मला तेच समजत नाही. असू दे. अरे जाईल तिथल्या बारी मध्ये हाय तेजलची ती हवा. जाईल तिथल्या बारी मध्ये हाय तेजलची ती हवा. जगन्नाथ बुवा हा करतोय दावा न बिंदास तेजलला येऊन लावा. पैसे तुम्ही हसताय हो लगेच. मला भीती वाटते की मी कुठेतरी चुकीचा बोलतोय. पैसे लावा ना बिंदास पैसे लावा. अरे जाईल तिथल्या बारी मध्ये हाय तेजलची ती हवा. जाईल तिथल्या बारी मध्ये हाय तेजलची ती हवा. जगन्नाथ बुवा करतोय दावा न बिंदास तेजलला येऊन लावा. जगन्नाथ बुवा करतोय दावा न बिंदास तेजलला येऊन लावा. तिथल्या बारी मध्ये हाय तेजलची ती हवा. जाईल तिथल्या बारी मध्ये हाय तेजलची ती हवा. मातेच्या प्रांगणामध्ये आजचा हा कार्यक्रम सादर होत आहे. त्या दुर्गाईचं गीत घेऊ तत्पूर्वी या मंडळाचे काही सभासद आहेत. दुर्गादेवी नवरात्रोत्सव मंडळ गोलकसळा सार्वीनगर येथील रहिवासी शरप्पा कांबळे, प्रकाश कांबळे तसेच जगन्नाथ भाविस्कर यांच्या अल्पशा आजाराने निधन झाले. परमेश्वर त्या सर्वांच्या आत्म्यात शांती देवो ही ईश्वरचरणी प्रार्थना. तसेच जिथे दह्या दुधाच्या नद्या वाहतील तिथे या मृतात्म्यांना त्यांनी ईश्वराने स्थान देऊ त्याच्या चरणापाशी ठेवावं अशी मी ईश्वराकडे सुद्धा माझ्या कलापथकाच्या वतीने प्रार्थना करतोय, विनंती करतोय आणि त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली सुद्धा मी अर्पण करतोय माझ्या मंडळातर्फे. आता सहवास नसला तरी स्मृती सुगंध देत राहील. जीवनाच्या प्रत्येक वर्णावर आठवण तुझी येत राहील. रघुनाथ कृष्णाजी पवार यांच्या स्मरणार्थ वैभव पवार यांच्याकडून 200 रुपयाचं बक्षीस आलेले आहे. देवरूख धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. शेवटचं गीत आई दुर्गा मातेचं सादर करत आहे. लक्ष असू द्या. तू ग सत्वाची माऊली चरणी ठेवितो मी माथा. तू ग सत्वाची माऊली चरणी ठेवितो मी माथा. गोलकसळा गावाची राखणदार साळवी नगरची तुम्हा. तुझ्या या भक्तांना होई आनंद आई रूप तुझे हे पाहता. तुझ्या या भक्तांना होई आनंद आई रूप तुझे हे पाहता. मज पामरास द्यावी बुद्धी तुझ सांभाळून घे जगन्नाथ. भवानी 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 माता भवानी. भवानी भवानी माता भवानी पूजिले तुला
तुला ग गोलप गावानी पूजिले तुला ग गोलप गावानी भवानी भवानी माता भवानी पूजिले तुला ग गोलप गावानी पूजिले तुला ग गोलप गावानी भवानी भवानी माता भवानी भवानी माता भवानी पूजिले तुला ग शुंभ निशुंभ दैत्य मारुणी भक्त जना तारिले चंडमुंड दैत्य हे आई तू चरणी मारिले देवानी देवानी साऱ्या देवानी 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 साऱ्या देवानी आळविले तुझं सुगनावानी आळविले तुझं सुगनावानी भवानी भवानी माता भवानी 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 माता भवानी तुझिले तुला ग गोलप गावानी काही शास्त्रे अठरा पुराणे गाती तुझे गुणगान आदि माया हे शिवशक्ती ठरली जगी महान रावानी रावानी रंग रावानी 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 रंग रावानी पूजिले तुला ग मनोभावानी पूजिले तुला ग मनोभावानी एक मागण मागतो आई तुझ्याच चरणावर या मंडपामध्ये आणि या मंदिरामध्ये जी दुर्गाई बसलेली आहे त्या दुर्गाईकडे त्या भक्तांसाठी ज्या भक्तांनी तुझी 9 दिवस सेवा केली नाही का मनापासून त्या भक्तांसाठी काय मागणं मागत आहे लक्षात द्या एक मागण मागतो आई तुझ्याच चरणावर सुखी राहू दे गोलप सडा हे साळवी नगर सुखी राहू दे गोलप सडा हे साळवी नगर भवानी भवानी तुझ्या ठावानी भवानी भवानी तुझ्या ठावानी तुझे गातो भावी मधुरवाणी तुझे गातो भावी मधुरवाणी भवानी 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 माता भवानी तुझे तुला गोलप गावानी भवानी भवानी
माझा भरवानी तू दिले तुला ग मंडळी आज या ठिकाणी मी पेटी लावली परंतु मला पेटी वाजवता आली नाही कारण बाई काहीतरी बोलतील परंतु सावी साहेब समोर बसलेले मी भजनी भाऊ आहे भजनांच्या सुद्धा डबलवारी करतो बाईने माझ्याकडे चॅलेंज करू नये मी जेवढी गाणी गायली तेवढी गाणी मी पेटीवर वाजवून दाखवेन आणि नाही वाजवली तर आजचं पाकिट मी तुझ्या तोंडावर मारेन पेटीचं मला ऐकवून दाखवायचं नाही तुझी लायकीच नाही पेटी वाजवायची नाही लायकीची बेसूर लायकीची अरे तुला कळे ना कुठला राग तर इशारा देऊन जातोय जाता जाताना सुराचं या जगन्नाथ भावाला बोलायचं नाही इथे सर्व जाणकार मंडळ आहे त्यांनाही कळतंय माझं काय सुरात आहे का बेसुरात आहे नाही का अरे आता मला बोलावंसं वाटत नाही सुरांच्या माझ्या स्वरांची बरोबरी तू करू नको तुझी घासून घासून लागली तरी तू माझ्याशी स्वरांच्या बाबतीत बरोबरी करू शकत नाही तू फक्त आता येणार आणि बडबड 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 करणार आणि जाणार नाही का नाही लायकीची बेसूर लायकीची अरे तुला कळे ना कुठला राग तुला कळे ना कुठला राग दुसऱ्या बारीत शिस्तीत वाग दुसऱ्या बारीत शिस्तीत वाग नाही तर तोंडाला लावी नाग दुसऱ्या बारीत शिस्तीत वाग नाही तर तोंडाला लावी नाग नाही लायकीची बेसूर लायकीची नाही लायकीची बेसूर लायकीची तुला कळे ना कुठला राग तुला कळे ना कुठला राग हिने जर नजरा केला तर सर्व रसिकांना सांगतोय शेवटपर्यंत दाबा जसं बोललोय तसंच तोंडाला आग लावेल त्या नावाचा जगन्नाथ भाऊ नाही तर होणार नाही मी आयोजकांच्या वतीने आणि त्यांच्या परवानगीने माझी पहिली वारी इथे संपली असे जाहीर करतो आणि दुसऱ्या वारीसाठी शक्तीवाल्या शाहिरा तेजलबाई यांना शुभेच्छा देते गणपती बाप्पा